सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले। या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे। हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे, तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन। खेलदरी शिवारात मांजराच्या झटापटीत बिबट्या पडला विहिरीत, तर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजराच्या साहाय्याने त्यास काढले जिवंत बाहेर। चांदवड तालुक्यातील 2 फेब्रुवारी रोजी 12:30 वाजेच्या सुमारास खेलदरी शिवारातील वसंत शिवमन पारखी यांच्या जुन्या पडीत विहिरीमध्ये बिबट्या पडला असता अशी माहिती खेलदरी येथील प्रवीण गांगुर्डे यांना मिळाली। यावरून त्यांनी घटनास्थळी पाहणी केली असताना बिबट्या हा पाण्यात पडलेला दिसून आला। या घटनेची माहिती ॲडव्होकेट राम पारखे व दत्तात्रय पारखे यांना वन विभागाला भ्रमणध्वनी यावरून कळवले असता उपवन संरक्षक उमेश वावरे यांच्या आदेशानुसार सहाय्यक वनरक्षक यांच्या व वन परिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बिबट्या वन प्राण्यास पिंजरा लावून वन कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने जिवंत बाहेर काढण्यात आलाय। तसेच या बिबट्याचा वावर या ठिकाणी डोंगर परिसरात असल्याचा व शेळ्या मेंढ्या वासरांची शिकार केलेली आहे असे देखील शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले। वनपाल वडनेर भैरव अजय शिंदे, वनरक्षक चंद्रकांत मार्गेपाल, वनरक्षक सुनील खंदारे, वनरक्षक वाल्मिक भरगळ, वनरक्षक विजय टेकनार, वनमंजूर व संत देवरे, भारत वाघ, वाहन चालक अशोक शिंदे तसेच निफाड येथील रेस्क्यू टीमचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह बाहेर काढून बिबट्या यास चांदवड येथील वन विभागाच्या कार्यालयात आणले।
यावेळी चांदवड येथील वनरक्षक अधिकारी यांनी अधिक माहिती दिली आहे. तर या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देविदास जाधव चांदवड यांनी. चांदवड तालुक्यातील मौजे शेलदरी येथील विहिरीत मालकी क्षेत्रातील विहिरीत एक बिबट वन्य प्राणी पडल्याची माहिती मिळताच तात्काळ रेंज स्टाफ समवेत घटनास्थळी जाऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव पथक निफाड यांना तात्काळ घटनास्थळी बोलवून त्यांच्या मदतीने व ग्रामस्थांच्या मदतीने सदर बिबट्यास विहिरीबाहेर काढून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून सदर बिबट मादी सदृढ असल्याची खात्री पटल्यावर नैसर्गिक अधिवासात सोडले. काय नाव आपलं? चंद्रकांत रामजी मार्गेपाड, वनरक्षक वडारी भूमी. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी देविदास जाधव चांदवड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. सर्व नियंत्रण कक्ष अधिकारी वरील नमूद मुलगा नामे दत्तेश अंकुश शेट्टे वर्ष 12 हा दादर रेल्वे पोलिसांना पालकांशिवाय फिरताना मिळून आला असून तो हरविलेला आहे. तो राहण्याचा पत्ता पालकांची माहिती सांगू शकत नाहीये. तो फक्त जळगाव येथून आल्याचं सांगत आहे. सदर मुलाची माहिती प्रसारित करून पालक नातेवाईक मिळून आल्यास सदर रेल्वे पोलीस ठाणे अंमलदार यांना 9823374647 वर संपर्क साधणे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान.
भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी व बीड येथे मत्स्यजोग सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून परभणी ते मुंबई लॉंग मार्च। परभणी येथील शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा तसेच बीड येथे मत्स्यजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून परभणी ते मुंबई मंत्रालय असा लॉंग मार्च सुरू असून हा लॉंग मार्च दिनांक 3/2/2025 रोजी येवल्यातून जळगाव न्यू येथे मुक्कामी राहणार असून मोर्चाचे नेतृत्व करणारे आशिष वाकोडे यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। डॉमिनोज मध्ये पिझ्झाची दिलेली ऑर्डरला उशीर का होत आहे म्हणून दोघे तरुणांकडून डॉमिनोज मधील कर्मचाऱ्यांना मारहाण करून डॉमिनोजची तोडफोड करण्यात आली आहे। ही सगळी घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। दोघे तरुण मद्यधुंद अवस्थेत होते, त्यामुळे दोघांनी दुकानात मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय। दुकानाबाहेर उभे असलेले दुचाकी रस्त्यांवर ढकलून दिले। या घटनेनंतर संशयित पळून गेले, त्यांच्या शोधासाठी पथक रवाना केले। ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राहुरी तालुक्यातील डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संलग्न असलेल्या नर्सिंग होम ट्रस्टच्या अंतर्गत असणाऱ्या याच परिसरातील कामगार वसाहतीमध्ये 2 फेब्रुवारीच्या मध्यरात्री घरफोडीचा प्रकार उघडकीस आलाय। प्राचार्य बाळासाहेब शिरसकर, शेजूळ देव्हारे यांची घरे फोडून सामानाची उचकापाचक करून काही ऐवज चोरून नेल्याचं खात्रीशीर वृत्त आहे। यावेळी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी स्वतः येऊन पाहणी केली आहे। घरफोडी करणाऱ्यांचा तात्काळ तपास करून कार्यवाही करण्यात येईल असेही संजय ठेंगे यांनी सांगितलंय। कार्यस्थळावर बेरोजगारीचे प्रमाण जास्त वाढल्याने परिसरात चोरी होत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे। तसेच याच परिसरात महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलींचे वसतिगृह असल्याने या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था कुचकामी ठरत आहे का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून श्वान पथक बोलावले जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय। राहुरी फॅक्टरी येथील नर्सिंग होमच्या वसाहतीमध्ये घरफोडी चोरी झालेली आहे। साधारणतः झालेली जी घरफोडी आहे ती मागच्या कॅम्पसच्या बाजूने जे काही गेट आहे त्याच्यावरच्या झाडावर चढून येऊन चोरट्याने केलेली असा अंदाज आहे। तरी सदर चोरी उघडकीस आणण्यासाठी आपण फिंगरप्रिंट ब्युरो डॉग युनिट यांना बोलवलेलं आहे आणि आपण त्याचा तपास लावणार आहोत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी राजेंद्र साळवे, राहुरी। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान।
सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले. या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिर्डी येथे होणाऱ्या 15, 16, 17 फेब्रुवारी या 13व्या अखिल भारतीय वारकरी मराठी साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. हरिभक्त परायण विठ्ठल पाटील काकाजी. वारकरी मराठी साहित्य संमेलन हे नगर जिल्ह्यातच घेण्याचा विचार चालू होता. त्यात नेवासा येथे करण्याची आमची भूमिका होती, परंतु येणारे वारकरी यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून साईबाबांची पुण्यनगरी असलेली शिर्डी क्षेत्र यासाठी आम्ही निवडले की जेणेकरून हे ठिकाण मध्यवर्ती असल्याने येण्या जाण्याचा, राहण्याचा व जेवणाचा कोणताही त्रास येणाऱ्या भाविक भक्तावर होणार नाही. त्यामुळे 13वे अधिवेशन हे शिर्डीमध्ये घेण्याचा आम्ही ठरवले आहे असे वारकरी साहित्य परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हरिभक्त परायण विठ्ठल पाटील काकाजी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुढे ते म्हणाले की या वारकरी साहित्य संमेलन परिषदेचे स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या परिषदेचे स्वागत अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. समाजाच्या भूमिका आम्ही संत साहित्याच्या माध्यमातून मांडून उत्कृष्ट नागरिक कसे होतील याबाबत प्रयत्न करतोय. शासन कर्तेने समाजाचे भान ठेवले पाहिजे. 15, 16 व 17 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या 3 दिवस कार्यक्रमास प्रथम दिवशी सकाळी 7 ते 11 दिंडी प्रदक्षिणा मार्ग, उद्घाटन, शुभारंभ, त्यानंतर संवाद, कीर्तन, भारुड, अभंगवाणी व परिसंवाद असे कार्यक्रम होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथून परिषदेला मोठ्या संख्येने संप्रदाय मंडळ येणार आहे. त्याचप्रमाणे अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, पुणे, संभाजीनगर या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात वारकरी भक्तगण येणार आहे. तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व नेते मंडळी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे वारकरी साहित्य परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हरिभक्त परायण विठ्ठल पाटील यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी व्यंकटेश महाराज सोनवणे, जिल्हाध्यक्ष उत्तर नगर, अभिषेक महाराज जाधव, जिल्हाध्यक्ष दक्षिण नगर, सुभाष महाराज भापकर, जिल्हा सचिव सुनील महाराज मंगळापूरकर, संगमनेर तालुका अध्यक्ष अरुण महाराज शिर्के, अकोले तालुका अध्यक्ष अपर्णाताई सुभाष सोनार, दक्षिण महिला जिल्हाध्यक्ष पूजाताई कोंढार, अकोला महिला अध्यक्ष मीनाताई जानवेकर, राहता तालुका महिला अध्यक्ष वालेकर नवनाथ सर आदी उपस्थित होते. रामकृष्ण हरी. मी विठ्ठल पाटील, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र. आपणास अत्यंत नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की वारकरी साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदायातील प्रमुख अभ्यासक व परंपरेतील फडकरी मंडळींनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन घेत असतो, जेणेकरून संतांचे जे मानवतावादी साहित्य आहे ते ह्या भूतलावर जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला सुस्पष्टपणे समजलं पाहिजे. आणि यंदा आम्हाला अत्यंत आनंद वाटतो की 13वं संत साहित्य संमेलन श्री क्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी होत आहे. माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी आमच्या विनंतीला मान देऊन स्वागताध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी परिसंवाद, उद्घाटन, दिंडी अशा पद्धतीचा आहे. 15, 16, 17 फेब्रुवारी 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. प्रसाद निवासाच्या शेजारी मंडप घातला जाईल भव्य दिव्य. आणि महाराष्ट्रातून, कर्नाटकातून, आंध्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, गोवा अशा ठिकाणाहून सगळे वारकरी संप्रदायाचे पाईक इकडे येणार आहेत. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ऐतिहासिक असा
हा सोहळा 3 दिवसाचा होणार आहे. यामध्ये कीर्तन असतील, परिसंवाद असतील, भजन, भारूड, अभंगवाणी आणि वेगवेगळे विचारवंत असतील आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे पाईक असलेले किंवा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाज मन दुरुस्त करणारे नेते मंडळी सुद्धा निमंत्रित केले जातील आणि लवकरच आम्ही संत साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष घोषित करू. आणि आत्ता फक्त आम्ही आज स्वागताध्यक्ष माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांनी स्वीकारले, त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि या संमेलनाला आपण पत्रकार बांधवांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात सहकार्य करावं, जेणेकरून नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, संभाजीनगर, पुणे ह्या भागातील मंडळी जास्त प्रमाणात येतील. आणि महाराष्ट्रातून यावेळी विशेष म्हणजे आम्ही जे काय संत मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळ केलेलं आहे, त्या मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळाच्या महिला मात्र जोरात येतील आणि मोठी दिंडी साईबाबांच्या चरण्या भूमीमध्ये निघेल. एवढीच मी आपल्याला आज पत्रकार परिषदेतून जाहीर करतो. रामकृष्ण. एकूण किती प्रतिनिधी किती या ठिकाणी सांगता येईल? सगळे फडकरी दिंडीकरी मोठ्या प्रमाणात येतील, मोठे कीर्तनकार सगळे येतील, अभ्यासक येतील आणि लोक कमीत कमी 10,000 आणि जास्तीत जास्त 25,000 पर्यंत येतील. आज पहिल्यांदाच आम्ही आपल्या माध्यमातून घोषित करतो. आमची तयारी सुरू आहे आणि आपल्या लक्षात येईल मोठ्या प्रमाणात लोक येतील आणि दिंडी परंपरा होईल आणि संमेलनही साजरं होईल. संमेलनाचा या शिर्डीमध्ये घेण्याचा काय उद्देश आहे नेमका? असा आहे की महाराष्ट्रामध्ये काही पवित्र क्षेत्र आहेत. आम्हाला नगर जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात नाशिकहून सुरुवात झाली होती आणि आता 13वं आम्हाला इथं घ्यायचं होतं नगर जिल्ह्यामध्ये. तर आम्हाला असं वाटलं की शिर्डी हे सुद्धा एक, शिर्डी हेच पंढरपूर असं लोक सांगतात, मानतात. साईबाबाही म्हणायचे विठू पाटील त्याचे नाव गा, पंढरपूर त्याचे गाव गा. तर अशा पद्धतीनं साईबाबांच्या भूमीमध्ये जागतिक दृष्ट्या हे सुद्धा एक पवित्र क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. तिथं आम्ही घेण्याची भूमिका माननीय विखे पाटलांच्याकडे व्यक्त केली, त्यांनी त्याला मान्यता दिली आणि आज ते 15, 16, 17 फेब्रुवारीला तीर्थक्षेत्र शिर्डीमध्ये होत आहे. यापूर्वी नाशिक, शेगाव, नांदेड अशा विविध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी झालेले आहेत. कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दारात आणि यावेळी इथं होत आहे. रामकृष्ण. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ, राहता